जगदंब पतसंस्थेचे संस्थापक नामकरण आवारी पोलिसांच्या रडारवर सध्या आहेत। शिर्डी पोलिसांकडून नामकरण आवारींची चौकशी सुरू झाली आहे। आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे। जगदंब पतसंस्थेच्या अनेक खात्यांमध्ये खरात वारसदार असल्याची माहिती आहे। नामकरण आवारी आणि परिवाराचे समता पतसंस्थेत 6 खाती असल्याची सुद्धा माहिती आहे। संस्थापक असून देखील आवारीचे समता पतसंस्थेमध्ये खातं कसं असा सवालही उपस्थित केला जातोय। आवारींच्या खात्यातून तब्बल 1,20,00,000चे व्यवहार सुद्धा झालेत। माझ्या खात्यावर खरात वारसदार असल्याची माहिती नाही असं नामकरण आवारी यांची माहिती। बोंदू अशोक खरात प्रकरणातील SITच्या तपासावर आक्षेप घेण्यात आलाय। माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी बाबासाहेब बुधवंत यांनी हा आक्षेप घेतलाय। बुधवंत अनिस्य अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम करतात। अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांशी खराची संबंध असल्याने हा दबाव टाकण्यात आलाय। SITवर कुणाचा तरी दबाव, त्यामुळे न्यायाधीशकांची नेमणूक करावी अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आली आहे। अशोक खरातच्या एकूणच दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर SITची नेमणूक करण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तेजस्वी सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही संपूर्ण जी तपासणी आहे ती केली जाते। बाबासाहेब बुधवंत हे ATS, क्राईम ब्रांच आणि त्यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पोलिसिंग केलेलं आहे आणि ते आता सध्याच्या घडीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीने आता SIT फॉर्म करण्यात आलेली आहे, तपास केला जातोय, त्या तपासाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, काय आपल्याला अपेक्षित आहे? आता भोंदूबाबाबद्दल नाशिकच्या जे काही SIT नेमली त्याबद्दल चांगलं अभिनंदनच SIT नेमल्याबद्दल। परंतु SIT नेमल्यानंतर ज्या काही गोष्टी समोर आल्यात त्याला आमचं ऑब्जेक्शन आहे। पहिली गोष्ट म्हणजे आता बरेचसे FIR दाखल होतात, 10-15 काय ते दररोज FIR दाखल होतात, परंतु एक FIR आमच्या पाण्यात आला जो पहिला FIR होता तो 4 पानी FIR आहे। कोणत्याही गोष्टीचा जर 4 पानी FIR असेल आणि जी व्यक्ती पहिल्यांदा कोर्टात उभा राहणार असेल, जी व्यक्ती स्त्री आहे, अशा जर 4 पानी FIR तुम्ही जर नोंदवत असाल तर पहिल्या 2 पानामध्येच त्याचं सर्व वकील लोक चिरफाड करतील। कारण ती कुठं होती, शिक्षण काय घेतलं, तिचं कुठं साखरपुडा झाला, कुठं जमलं, काय झालं, अमुक झालं, कसा, हे याची गरज नाहीये। हे अनेक वेळा कोर्टात सिद्ध झालेलं आहे। FIR हा फक्त 5 ते 6 गोष्टी आल्या पाहिजे, केव्हा, कुठे, कधी, कारण काय आणि उद्देश काय, त्याचा ह्या गोष्टी जर आल्या तर तो FIR परफेक्ट असतो। SITवर ज्युडिशरी नियंत्रण ठेवलं, हायकोर्ट किंवा सेशन कोर्ट, त्या हे SIT त्यांना रिपोर्ट करील तपासाची SIT कोर्टामार्फत जर नेमली गेली, कोर्टाला विनंती केली आणि SITने त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि दर डे टू डे काय तपास झाला याचा रिपोर्ट जर त्यांनी कोर्टाला लावला तर तपास निश्चित चांगला होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।